सोन्याचे दर हे 10,000 तर चांदीचे दर हे 20,000 जाऊन घसरलेले आहेत। गुढीपाडवा आहे आणि गुढीपाडवाच्या पार्श्वभूमीवर ग्राहकांना यामुळे मोठा दिलासा मिळालाय। सोना चांदीच्या दरामध्ये आता कपात झाली आणि त्याच्यामुळे ग्राहक आता पाडव्याच्या निमित्ताने सोन्याची खरेदी करतायत का, ग्राहकांचा कल सोन्याच्या खरेदीकडे जातोय का, हे आता पाहावं लागेल। इस्रायलमध्ये युद्ध सुरू झाल्यानंतर सोने आणि चांदीच्या दरात सुरुवातीला मोठी वाढ झाली होती, मात्र त्यानंतर सोने आणि चांदीचे दर सातत्याने घसरत असल्याचं चित्र आहे। गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर देखील जर आपण बघितलं तर सोने आणि चांदीचे दर जे आहेत ते कमी झाले आहेत। गुढीपाडव्याच्या पार्श्वभूमीवर सोने आणि चांदीचे दर घसरल्याने ग्राहकांना दिलासा मिळाला आहे। आपल्यासोबत सराफ व्यावसायिक आकाश भंगाळे आहेत, आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। दादा, सुरुवातीला दर वाढले होते, पण त्यानंतर युद्ध जसं पुढे गेलं तसं दर सातत्याने कमी होत आहे। आता दरवर्षी प्रत्येक वेळेस आपण बघितलं तर जेव्हा जेव्हा युद्ध घडतं तेव्हा सोन्या चांदीचे भाव वाढतात। यावेळी ते वाढलेले होते। 1,55,000 रुपये सोन्याचे भाव होते। युद्ध जेव्हा सुरू झालं तेव्हा सोन्याचे भाव जवळजवळ 1,70 पर्यंत आले होते। पण नंतर जे युद्धामुळे जे ऑइल प्राइसेस निर्माण झाले, त्या ऑइल प्राइसेसमुळे महागाई वाढली, डॉलर इंडेक्स वाढला आणि या सर्व कारणांमुळे त्याचा असर सोन्यामध्ये आला आणि सातत्याने सोन्याचे भाव कमी होत जात आहे। 1,70 सोन्याचा भाव होता, 1,65 झाला, आज 1,55,500 पर्यंत सोन्याचा भाव आलेला आहे। आता सोन्याचे जे भाव आहे ते शॉर्ट टर्ममध्ये सोन्याचे भाव जे आहे ते शॉर्ट टर्ममध्ये सोन्याचे भाव कधीच वाढत नाही। तर कधी सोनं ज्यांना घ्यायचं असेल लॉंग टर्ममध्ये सोनं घ्यायला पाहिजे, कारण की सोन्याचे भाव आता आपण मागील एका वर्षाचा आपण रेकॉर्ड बघितला तर जवळजवळ 50,000 रुपये सोन्याने रिटर्न्स दिलेले। पण हेच जर आपण एका हप्त्याचा रिटर्न्स पाहिला तर -50,000 रुपये। तर कुठेतरी हा जो फरक आहे हा खूप मोठा फरक आहे। म्हणून सोनं घेताना कधी शॉर्ट टर्मच्या ऐवजी लॉंग टर्ममध्ये सोनं